कृष्ण महाराज की जय। लीलांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन व्हावे। पुलकित व्हावे धरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। स्वामी श्री चक्रधरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिबिरासन निपाणी, छत्रपती संभाजीनगर हा आश्रम अंजनगाव जवळ टाकरखेडा मोरे या ठिकाणी आलेला आहे। आपण या ठिकाणी शिदोरी सत्संग करत आहोत। शिदोरी ज्ञानाचे महत्वाचे आहे आणि जी पानरूपी शिदोरी आहे ती प्राणाला टिकवते आणि ज्ञानरूपी शिदोरी ही जीवाला नरकापासून वाचवते आणि म्हणून आपण ती ग्रहण करण्याचा प्रयत्न करत आहोत। पण ही शिदोरी उद्देशाशिवाय होत नाही, अनन्य भक्तीशिवाय होत नाही। पण काही लोकांनी रुग्ण हातात धरलेलं असतं, ते ऐकत नाही, ते वाकडे होतील, वाकडे तिकडे होऊन मरून जातील आणि देवाला शरण जाणार नाही। म्हणून देवाने ती कथा या ठिकाणी सांगितली, ते आपल्याला ऐकायचे आहे। दे माईसा भेटी स्थिती। देमाई साहेब नावाचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे एक शिष्य आहे। तिची भेट झालेली आहे आणि तिला स्थिती दिलेली आहे, सुखानंद दिलेला आहे। देमाईसा कोणत्या गावाचे आहे म्हणाले ना? पिंपळगाव। पिंपळगाव हे तिच्यावालं गाव आहे आणि म्हणून ते सांगत आहेत की ती पिंपळगावची आहे। देमाईसा ही बालविधवा होती आणि विधवा स्त्री जास्तीत जास्त पोथी पुराण ऐकण्यासाठी जात असते, कारण तिला घरी काही काम नसतं। आजकाल सगळे काम करून घेतात। पूर्वीच्या काळामध्ये आई वडील आपल्या विधवा स्त्रीला चांगल्या प्रकारे सांभाळत होते। आता कसं तरी राहावं लागतं। ते जीवन जर परमेश्वराच्या चरणी अर्पण केलं तर परमेश्वर होऊन जाईल, परंतु तिथंच राहणार पण देवाला शरण नाही जाणार। भाऊजाईचे ननंदबाईचे सगळ्याचे त्या ठिकाणी बोलणे सहन करणार, पण देवाला शरण नाही जाणार। इथे येऊन जर मार्गाचं सहन केलं तर परमेश्वर होऊन जातो आणि परमेश्वर होण्यासाठीच हा जन्म भेटलेला आहे। पण आपण वृथा वाया घालतो, हा जन्म वृथा वाया गेला। मग एक दिवस पुराणे ऐसे निघाले,
एक दिवशी पुराणामध्ये असं निघालं, पुराण ऐका तुम्ही, पुराणात सुद्धा गुरुविना ज्ञान नाही. काही लोक काय म्हणतात, मला का ज्ञान नाही, काय मला काय गरज आहे गुरुची, मी गुरुचा गुरु आहे. असे काही गुरु भेटतात, ते गुरुचे गुरु आहे, देवाचे देव आहे, ते नास्तिक आहे, पुस्तकी पंडित, पुस्तक वाचून वाचून त्यांचं डोकं थोडस व्यवस्थित झालेलं असतं, म्हणून ते देवही मानत नाही आणि गुरुही मानत नाही. असे काही लोक असतात. आणि म्हणून पुराणामध्ये असं निघालं, तर काय निघालं, गुरु विना गुरु, गुरु शिवाय संसार मुंचीना. गुरु केल्याशिवाय तुम्ही या संसार रूपी चक्रातून कायमचं मुक्त होऊ शकत नाही. गुरुशिवाय तुम्हाला प्रपंच सुद्धा करता येत नाही. प्रापंचिक ही ज्ञान शिकण्यासाठी शाळेत जावं लागतं, पोट भरण्याचं ज्ञान शिकण्यासाठी शाळेत जावं लागतं, आणि तेव्हा पुढे प्रपंच करता येतो. ज्यांनी शाळा शिकली नाही त्यांच्या अंगठ्याला सदा शाई होती. सही येते का म्हण नाही, लावा शाई. त्यांना काय करायचंय, कसं करायचंय, काय लिखाण करायचंय काही कळत नाही. प्रपंच सुद्धा नीटका नेटका करता येत नाही जर प्रापंचिक हे ज्ञान नसेल तर. म्हणून गुरु विना ज्ञान नाही. गुरुशिवाय ज्ञान तुम्हाला होऊच शकत नाही. प्रापंचिक गुरु म्हणजे प्रपंचामध्ये शिकवणारे ते गुरु मानता लोक, जे शाळांमध्ये वगैरे ज्यांनी शिक्षण घेतलं, ज्या शाळेत शिक्षण घेतलं, ज्या गुरुपासून जास्त फायदा झाला शिक्षकापासून, त्याला तो विद्यार्थी मानतो. तसं परमार्थिक गुरु आहे, ते प्रापंचिकही ज्ञान सांगतात आणि परमार्थिकही ज्ञान सांगतात. दोन्ही रस्ते सांगतात, तुला कोणत्या रस्त्याने जायचं तू ठरव. असे दोन रस्ते आहेत, एक प्रापंचिक एक आध्यात्मिक. तुम्हाला कोणता ठरवायचा आहे तो तुम्ही ठरवा. आणि म्हणून येथील गुरु सांगत असतो, प्रपंच तो काही काळपर्यंत ठीक आहे, काही काळ संपल्यानंतर परमार्थ केला पाहिजे. कारण आपल्या जीवनाचा अर्थ आपण शोधला पाहिजे. 50 वर्षापर्यंत आपल्याला आपल्या जीवनाचा अर्थ शोधताच नाही आला आणि शोधलाही नाही. विषयामध्ये आपण आपलं आयुष्य दौडून दिलं, काहीच भेटलं नाही. आणि म्हणून पारमार्थिक गुरु सांगतो की आता तरी सुधर, आता वेळ गेलेला नाहीये, अजून तरी परम अर्थ म्हणजे स्वार्थ तो परमार्थ करून टाक. आतापर्यंत तो स्वार्थासाठी जीवन त्या ठिकाणी वाया घातलंस तरी आपला स्वार्थ पूर्ण नाही झाला. अजूनही बघा, आपलं वय झालं असं 70, 80, 90 तरी सुद्धा आपल्याला स्वार्थ असतो. नाही, इकडलं 1 एकर घेऊन टाकलं तर बरं होईल ना, वरती एक खोली बांधून टाक. आता 90चं वय झालंय ना, काही घेणं आहे का? 10 वर्ष राहिले ना आपले, खुदच करतील करणार आहे जे करायचं ते. पण स्वार्थ सुटत नाही मरुष तर. आणि म्हणून 50-56च्या आधीच स्वार्थ सोडून द्या आणि परमार्थ गुरु करा आणि परमार्थाकडे वळा. बस झाला आता. आणि म्हणून सांगत आहेत, जर प्रपंचातून मुक्त व्हायचं असेल तर पारमार्थिक गुरु महत्वाचा आहे. मग विचारलं, आता त्या ठिकाणी तिला असं वाटलं की गुरु केल्याशिवाय आपण आपलं मुक्ती होत नाही, मोक्ष होत नाही. म्हणून तिने विचारलं आपल्या घरच्यांना, मला गुरु करायचा आहे, कोणता गुरु? आपणही विचारतो ना, एखाद्याला गुरु करायचा असेल तर तो विचारतो, मलाही गुरु करायचा होता, कोणता गुरु? मग तुम्ही जो प्रसिद्ध आहे तो सांगता किंवा अमका अमका गुरु करा. मग अवघे गोत्रा कुटुंबा विचारिले.
मग अवघ्या गोत्रा कुटुंबाला विचारलं तिनं कोणता गुरु करू, आणि मग प्रतिष्ठानला वामदेव नावाचे एक प्रसिद्ध संन्यासी होते, त्या वामदेवाला तो गुरु करून घे. आणि मग ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही, मी त्या वामदेवाला गुरु करून घेते. कारण गुरु विना ज्ञान नाही आणि गुरु विना संसार मुंचीच आहे ना. पैठण म्हणजे विद्येचं माहेर घर असणार पैठण. त्या ठिकाणाहून सर्व विद्येचं सूत्र संचालन केलं जायचं हे पैठण. आणि त्या पैठणला सुद्धा आमच्या स्वामींनी मान दिला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी उद्धरण कार्याला सुद्धा तिथूनच सुरुवात केली. भोगावती स्थानावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे वास्तव्य असताना त्या ठिकाणी विडा उचलला उद्धरण कार्याचा. अशा प्रकारे हे पैठण, आणि या पैठणला विद्येचं माहेर घर म्हणून ओळखलं जातं. आणि त्या पैठणला वामदेव नावाचे एक संन्यासी आहेत, प्रसिद्ध आहेत. जन समुदाय त्यांना मानतो. जन समुदाय त्यांचे प्रवचन पोथी ऐकायला जातो आणि म्हणून जन समुदायामध्ये ते प्रसिद्ध होते. आणि मग या देमाईसाला विचारलं की मला गुरु करायचा आहे, तो कोणता करू, म्हणून इतर समाजामध्ये वावरणाऱ्या लोकांनी आणि आपल्या संबंधियांनी सांगितलं की तू काय कर, वामदेवाला गुरु करून घे. मग मग जे उपदेश घेण्यासाठी जे पदार्थ लागतात, केळी, नारळे, विडा, अवसर, हे सर्व पदार्थ घेऊन ती देमाईसा पैठण या ठिकाणी त्या गुरुला शोधत गेली. कुठं आहे तो गुरु? ज्या ठिकाणी तो आहे त्या ठिकाणी जाऊन त्याच्याकडनं आपल्याला मंत्र घ्यायचा आहे. मंत्राशिवाय सिद्ध होत नाही, म्हणून जो जिथं आहे तिथे जाऊन घ्यावा लागतो. मंत्राशिवाय सिद्ध होत नाही मित्रांनो. गेली शोधत, आपला विडे अवसर वगैरे घेऊन गेली. बघत आहे कुठं आहे तो वामदेव. गेले त्या ठिकाणी आणि बघितलं त्यांची ही गुंफा आहे आणि त्या गुंफामध्ये ते वास्तव्य करत होते. वास्तव्य करत असताना गुरु लय प्रकारचे, काही गुरु श्वेतांबर, काही गुरु दिगंबर है ना. तुम्हाला वेगवेगळे पंथ भेटतील बघायला, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचं आचरण भेटेल. आणि म्हणून वेगवेगळे सगळ्यांचा अभ्यास करून देव कोण आहे हे शोधा. काय लोक म्हणतात म्हणून देव करू नका, देव म्हणतो म्हणून देव करा. नाही तर मेंढ्यासारखं उड्या मारू नका. एका मेंढीनं उडी मारली की दुसरी मारते, तिसरी मारते, चौथी मारते. लोक करतात म्हणून लोक करतात. दुसऱ्याच्या मागे पळणारे नाही येत आपण. आणि दुसऱ्याच्या मागे पळतो ना तर मेंढ्याच्या गतीत आहे. त्यांनी नाही का केलं, मग आपण करा. आणि त्यांनी का केलं याचा शोध लावा. आणि ते व्यवस्थित आहे की नाही, ते देव आहे की नाही, परमेश्वर आहे की नाही याचा अभ्यास करा आणि मग उडी मारा. नाही तर एकीनं मारली की मारली दुसरीनं, एकीनं हात दावला गेला दाखल, दुसरीनं हात दाखवलाच. एखादा बाबा निघतो उन्हाळ्यामध्ये, नाही तर आई निघती. रिकामे असतात लोक आणि त्याच्यामध्ये मग ती बरीचशी सांगती आणि मग हे सगळं तिथं एक गेले की सगळं गाव जात. तत्वज्ञानाला अनुसरा, चमत्काराला भरू नका. चमत्कार एक विद्या आहे, चाटक मुटूक, काही दिवस राहते नंतर संपून जाते, नंतर कोणी ओळखत नाही. ती नित्य नाहीये. ते आमच्या देवाने सगळं सांगितलं आम्हाला आणि म्हणून आम्ही कोणाला शोभत नाही. आणि जे शोधतो तो विद्या बोधवंतच नाही. आणि म्हणून गुरुशिवाय ज्ञान नाहीये. आणि म्हणून गुरु करायला गेले तर गुरु बघितला जाऊन तो त्या ठिकाणी तो नागवा होता. नागा संन्यासी माहिती का तुम्हाला? जे नागवे असतात असे काही लोक आहेत समाजामध्ये. आपल्याला बघा 2-3 पंथ माहिती आहेत, कारण आपण घर आणि दार एवढंच माहित असतं.
जरा समाजामध्ये बाहेर निघा, मग कळतं कोण किती पोहोचलेलं आहे, काय काय आहे. आपण आपल्या बापाच्या हिसाबाने विचार करतो आणि आपल्या गावाच्या हिसाबाने आपल्या शिवापर्यंत आपली पोहोच असते. जर शिवाच्या बाहेर निघालं की अजून दुसरं दिसतं, मग तिसरं दिसतं. आपल्या राज्याच्या बाहेर गेलं की अजून दिसतं, अजून दुसऱ्या राज्यात, तिसऱ्या राज्यात. भारतभर फिरलं की माणसाला कळायला लागतं की कोण कसं आहे. आपण महाराष्ट्रभरही फिरत नाही, आपला जिल्हाही फिरत नाही, अनुगच आपण ताण मारत असतो. पण अभ्यास खूप महत्वाचा आहे मित्रांनो. अभ्यास केल्यानंतर तो व्यक्ती तो मान्य करत असतो. ज्या व्यक्तीला अभ्यास नाही तो मान्य करत नाही, तो रुग्ण धरतो. हा बघू का तुला, काढू का रुग्ण, हा असंही काही आहे. हा काय नाही रे, रुग्ण पाहिजे म्हणे याला, तसं नीट होत नाही म्हणे. कळत रुग्ण तुम्हाला? हा सांगतोच तुम्हाला रुग्ण. आता मग आता ते एक तर नागवे आणि त्याच्यात काळे ढेप आहे ना बसलेले. आता ही बाई आणि तो पुरुष आणि उघडे. उघड्या लोकांची सुद्धा लोक काय करता माहितीये तुम्हाला? पूजा करतात. आणि ते माणसाची नाही करत, लिंगाची करतात. किती डोक्यात कचरा आहे, हाय का काही मेळ? आणि थोडस इकडं तिकडं काय झालं की बॉम्बा बॉम्ब करतात का नाही? ते जमतं का मग? म्हणून कचरा काढून ज्ञान भरा डोक्यात, कचरा बाजूला काढा. मग असं बघितलं आणि विचारलं, आपल्या मनामध्ये विचारलं तिनं, त्या देमाईसानं, की मला तो गुरु करायचा आहे. आणि हा असा गुरु कसा करू? त्याच्यावर बसता येईना, उठता येईना, मिरवता येईना, दाखवता येईना. नुसतं गुरु जवळ गेला आलं तर लोक नावं ठेवतात. बापरे, मान बहीण होती काय? जास्त जाऊ देऊ नका मार्गात, नाही तर जाऊन जाईल. इथून चालू असतं लोकांचं. नाही नाही जास्त अभ्यास नका करू. का बरं? रोज नुसता पेपरच वाचायचा का? लिळा चरित्र वाचायचंच नाही, चरित्र बदलायचंच नाही, नुसते पुस्तकं वाचायचे का? अहो आध्यात्मिक ज्ञानामध्ये आत्मिक सुख आहे. आपण आत्मिक सुखाच्या नादीच नाहीये, फक्त सुखाच्या मागे पळतो, सुखच भेटत नाही. आध्यात्मिक ज्ञानामध्ये शांतता आहे. बघा अभ्यास करून हाय का नाही, अनुभवी ज्ञान आहे. हा प्रचितीन पंथ की देमते, स्पष्ट सांगितलं देवाने. गेले त्या ठिकाणी आणि बघितलं त्यांना उघडे नागवे बसलेले आहेत ते. हे गुरु करायचे, मनामध्ये विचार करायला लागले, असा कसा गुरु करावा बाबा हा? आम्ही स्त्रिया आहोत, आम्हाला कसं आहे तिथं उठता बसता येईल, बोलता सुद्धा येणार नाही जास्त वेळ, आणि धावता येणार नाही, मिरवता येणार नाही, बोलता येणार नाही. यांना गुरु करून कोणता फायदा होणार आहे माझ्यावाला? अहो जो गुरु व्यवस्थित केला आणि जर त्याच्यासोबत जर आपण जास्त उठलो बसलो तर लोक नावं ठेवतात. आणि असा नागवा केला होता लोक काहीही बोलतील. खरंय, पण विचार करायला लागली गुरु हा करायचा का नाही. मग हे नागवे गुरु कसं करू मी? मला नाही करायचा, मनामध्ये विचार करते. लोकांनी सांगितलं की हे गुरु कर, हे चांगले, पण तिचं मन म्हणतंय मला नाही करायचा हा गुरु. म्हणून ज्याच्यावर श्रद्धा आहे तो व्यक्ती त्याला त्या ठिकाणी गुरु करत असतो. तुम्ही किती म्हणलं ना तो करत नसतो. म्हणून तुम्हाला सांगितलं परतारक नाही व्हायचं. एखाद्याला गुरु करून घेताय तर करू द्या ना, पण पारमार्थिक गुरु पाहिजे. त्यालाही कळतं की हा काय करतोय आणि कसा करतोय, म्हणून तो शोधत असतो. आपल्या प्रकारच्या ठिकाणी तो गुरु बघत असतो. मग हे गुरु तर करायचं आहे, लोकांनी सांगितलं म्हणून गेली. आणि म्हणून लोकांचं ऐकायचं नसतं. ऐकावे जनाचे करावे मनाचे. शेवटी तिचं मन काय म्हणलं, नाही हे गुरु नाही करायचं मला. मग हे कशाचे गुरु आले म्हणे? असे काळे ढेप, नग्न अवस्थेमध्ये असणारे,
म्हणून पूजा द्रव्य घेऊन निघाली माग. नाही करायचं मला म्हणून असा गुरु. इतक्यामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची शिष्या लखुबाईचा रस्त्यामध्ये भेटली. काय म्हणते? ती ओळखीची होती. तिने विचारलं, देमाईसा अगं कुठे गेली होतीस तू? देमाईसानं सांगितलं, पूर्वकथन केलं. नानी वामदेवाच्या गुंफेत गेले होते. लोकांनी सांगितलं वामदेव गुरु करून घे. मी गुरु करायला गेले, पण ते वामदेवाला बघितलं आणि मला गुरु करावाच नाही वाटला. म्हणून मी पूजा द्रव्य घेऊन आले. मला नाही करायचा म्हणे असला गुरु. असा नागवा गुरु मी नाही करणार. मग काय विचारलं? काय करू? मग सांगितलं, सर्व पूर्वकथन केलं. काय म्हटलं? पुराणामध्ये मी असं ऐकलं की पुराणाशिवाय, ज्ञानाशिवाय, गुरुशिवाय संसार मुंची जाईना, असं मी पुराणात ऐकलं. म्हणून मी गुरु करायला गेले. गुरु विना संसार समुद्र तरी जेना. गुरुशिवाय या संसारातून तुम्ही मुक्त होणार नाही मित्रांनो. तुम्हाला गुरु करायचं का नाही तो तुमचा प्रश्न आहे. करा किंवा नका करू. नाही केला तर भरावं लागणार आहे, मरावं लागणार आहे. कर्मानुबंधीने मनुष्य लोके एक एक कर्माची चुकता करावं लागणार आहे. एक पै सुद्धा तुम्हाला उणं होणार नाही. जे पाप केलंय ते फेडावं लागणार आहे. आणि जर समजा ते फेडायचं असेल, कायमचं मुक्त व्हायचं असेल, तर पारमार्थिक गुरु करावं लागणार आहे. की यातनं सुटायचं कसं? काय एखाद्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचंय तर तिथला पत्ता असणं गरजेचं आहे. आणि तो पत्ता तुमच्याकडे नाही. चालले मुंबईला, काय तर म्हणे इथं राहता, कुठं राहता माहित नाही. कुठं सापडत इतक्या लोकांमध्ये तुम्हाला तो माणूस? अरे पत्ता नसल्यावर तुम्हाला एकही जण सापडत नाही, एकाच घर सापडत नाही. म्हणून गुरु शिवाय तुम्हाला मोक्ष होत नाही. मग सर्व सांगितलं देमाईसा लखुबाईसाला. लखुबाईसा काय म्हणते? अगं तुला गुरु करायचाच आहे ना, तर चल मी दाखवते तुला गुरु. असा चांगला गुरु दाखवते. तिकडे कशाला गेले म्हणे तू? चल मी दाखवते, चल माझ्या सोबत. त्या गुरुजवळ तुला उठता येईन, बसता येईन, मिरवता येईन, दाखवता येईन, बोलता येईन, विचारता येईन, पुसता येईन. आणि तुझ्यावाले ही प्रपंचाची ली आहे ना, जन्मरूप चक्राची ली, सगळी पुसून जाईल. कायमची मुक्त होऊन जाशील तो. चल माझ्या सोबत. ते जवळी बैसोये, उठोये, मिरूये, गाओये. काय गाता सुद्धा येतं त्या गुरुजवळ. मग तेने अवघ्या संसाराची ली पुसे. ली पुसून जाणार आहे. जन्मरूप चक्रातून मुक्त होऊन जासेल तो. तेने ऐसना संसार तरी जे मुंचिजे. तेने करून तू या संसारातून तरुण जासेल, मुक्त होऊन जासेल. चल मी तुला गुरु दाखवते. दाखवते. मनोनी भोग नारायणाच्या मंदिरात घेऊन आली. भोग नारायणाच्या मंदिरामध्ये पैठणला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं वास्तव्य होतं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींकडे लखुबाईसानं त्या देमाईसाला आणलेलं आहे. अगं चल मी तुला गुरु दाखवते. घेऊन आले. आणि मग त्या ठिकाणी देवाला बघितलं आणि बघतच राहिली. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दिसायला इतके सुंदर होते.
की बस बघणाराने बघतच राहावं, अशा प्रकारे होते. शांत झाली त्या ठिकाणी आले की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना चौकामध्ये त्या ढाब्यामध्ये त्या ठिकाणी आसन झालेलं आहे. देव आसनस्थ त्या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. आता तिनं ते आणलंच होतं, केळे नारळे पोळे हे नाही सगळं आणलं आणि देवाला तिनं त्या ठिकाणी भेट दिली, देवाला विडा दिला. महाराज हे आपण स्वीकार करा, आपणही आणत असतो काही भेट वस्तू, बाबा हे घ्या आपल्याला. तशा प्रकारे तिनं ते आणलं आणि देवाला दिलं. एक नारळ होतं ते देवाच्या पुढे ठेवलं आणि मग दंडवत घातले, श्रीचरणाला लागली. लखुबाईसा पुढे बसलेले होते आणि तिला एवढं माहिती नव्हती. देमाईसाला लखुबाईसाला माहिती होते की आपल्या देवाच्या समोर बसता येतं, बोलता येतं, विचारता येतं, धावता येतं, मिरवता येतं, गाता सुद्धा येतं. मग आता ही देमाईस वाकडी बसली तिकडं, देवाकडे तोंड करून कसं बसावून बसले, आपलं इकडं तोंड करून, आणि देव इकडं तोंड करून बसले आणि लखुबाईसा देवाच्या समोर बसले. आता ही नवीन आहे ना, ते वाकडी बसली देवाकडे पाठ करून. असे काही लोक आहेत, पोथी करताना सुद्धा असं टेकून बसतील, नाही तर वाकडे बसतील, नाही तिकडे बसतील. खरे नाही, सरळ बसणारच नाही, म्हणून मी सरळ बसवायला सांगितलं तुम्हाला आधी. इथं शाळेमध्ये बघा ना, सर लोक सरळ बसवता का नाही, पण काही काही ठिकाणी तुम्ही बघा कोणी कसं बसन कोणी कसं बसल. अहो पण तुम्ही व्यवस्थित बसलेच नाही, व्यवस्थित ध्यान लावलंच नाही, लक्ष केंद्रित केलंच नाही, तुम्हाला काय लक्षात राहणार आहे? अभ्यास करत असताना शाळेमध्ये सुद्धा आसपास काही कलकल चालू असेल तर तुमचं लक्ष तिकडे जातं, आणि म्हणून त्या ठिकाणी शाळेच्या अवतीभोवती सुद्धा जास्त त्या ठिकाणी कलकल करता येत नाही, कारण पोरांचा अभ्यास चालू असतो, त्या अभ्यासामध्ये व्यत्यय आणता येत नाही. त्यापेक्षा दसपट हा अभ्यास श्रेष्ठ आहे, कायमचं मुक्त करणारा. हा किती आपण त्या ठिकाणी तत्परतेनं त्या ठिकाणी ऐकला पाहिजे, तत्परतेनं त्या ठिकाणी नोट केला पाहिजे. आणि आपलं लक्ष इथं नाहीये, विषयात आहे, आणि म्हणून इथं आपण लक्ष जास्त लावत नाही. पण मित्रांनो शेवटी इथंच लक्ष लावावं लागणार आहे. लक्ष इथं लावल्यानंतर लक्ष प्राप्त होणार आहे, नाही तर लक्ष प्राप्त होणारच नाही. म्हणून तर ते आता त्या ठिकाणी प्रपंचातून आली इकडं, आणि प्रपंचातून येऊन या ठिकाणी गुरु करत आहे आणि लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहे देवाकडे. मग काय म्हणता देव? बाई बाई गुरु देवतासी राजासी पाठी दाओ नये. गुरुला पाठ दाखवायची नसते, आमच्याकडे पाठ करून बसायचं नसतं. गुरु तुमच्या समोरून तुम्ही पाठ केली इकडं चांगले काय? अहो चांगल्या माणसाच्या पुढे तुम्ही पाठ करत नाही, आणि गुरुकडे तुम्ही पाठ करून बसले. देवतेकडे मंदिराकडे पाय करायचे नाही, पाठ करायचे नाही. राजाकडे सुद्धा पाठ करता येत नाही, असा करावा लागतो. हुजूर माहिती ना मुकरब खानाला, हुजूर संभा गिरफ्तार हुआ, क्या बघते हो? माहिती ना, गिरफ्तार करून आणलं होतं मुकरब खानना, संभाजी राजांना. मग अरे झोपीत आहेस का? नाही झोपीत नाही, गिरफ्तार केलंय असं. आणि मग तो पाणी हाणायला लागला. मी झोपीत तर नाही ना, कारण संभाजीला गिरफ्तार करणं इतकं सोपं नाहीये. कारण मग ते बघितलं, अरे म्हणजे खरंच गिरफ्तार झाला. आणि मग औरंगजेब म्हणतोय बघ संभा झुक जा. मुकरब खान सांगतो संभाजीला झुक जा, आलिमपणा के सामने. झुकणार नाही, झुकाएंगे. हे बघ जर झुकला नाहीस ना गर्दन काढून टाकू. तख्तासाठी रक्त उलटणारी जात नाही आमची, मरणार या मातीत पण झुकणार नाही. माझी माती आहे, माझ्या मातीत नाही बैमान होणार नाही. संभा शेंडी देतोस का? शेंडी जर दिली ना, आमची टोपी जर घातलीस ना, तुला सोडून देऊ, तू गर्दन आम्ही घेणार नाही. तू फक्त शेंडी दे, म्हणजे आमचा धर्म स्वीकार.
तेव्हा शेंडीमध्ये माझा धर्म आहे, तुम्ही असाच विकणार नाही. गर्दन गेली तरी चालेल, पण मी शेंडी विकणार नाही. विकला का आपण तो कुठं झुकतो, कुठं मुंडकं टेकितो. इतकं कडक राहावं, त्याच्या वंशातले आपण आहोत. कुठं डोकं आदळणार नाहीत आपण. आपला तो नित्यपती गे श्रीकृष्ण भगवान आहे. आणि म्हणून त्या हुजूरवरून तुम्हाला एक कथा सांगितली संभाजी राजाची. झुकला का, वाकला का? अरे अंगावरची साल काढली, जीभ काढली, डोळे काढले आणि त्या ठिकाणी साल काढून मिठाचं पाणी मारलं आणि नदीच्या काठावर त्या ठिकाणी मुंडकं लटकवलं, तरी सुद्धा धर्म नाही सोडला. आपण तर ताप आली, थंडी आली की देव बदलतो, जसे डॉक्टर बदलतो तसे. एवढं सोपं आहे का धर्म आचरण मित्रांनो? त्याने जर धर्म विकला असता, काढले असते शेंडीने, तुमचे डोक्यात त्या गोल टोप्या असत्या. तुमच्यासाठी मेला ना तो, आणि तुम्ही त्याच्या जाग्यामध्ये 23 रुपयाचे माणिक चमकवून फुकता. लाज वाटत नाही आपल्याला की आपण काहीतरी प्रगती करायला पाहिजे ना आपल्याला, त्याच्या मातीमध्ये थुकायला पाहिजे माणिक चमकावून. विचार करा जर आपल्या प्रगतीचा, त्याने काय केलं आपल्यासाठी आणि आपण काय करतो त्याच्यासाठी. अशा प्रकारे आपण वागणं पाहिजे मित्रांनो. असा पक्का आपला धर्म धरला पाहिजे. श्रीकृष्ण भगवंताचा जो आपला धर्म आहे, जे आपलं कुळदैवत आहे, ते आपण आपला प्राण गेला तरी सोडला नाही पाहिजे. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी माकोड्याचा दृष्टांत सांगितला. माकोडा म्हणजे मुंगळा. एखाद्या लहान लेकराला चावतो आणि चावल्यानंतर तो मुलगा आरडतो, आई म्हणते काय झालं काय झालं, आणि तिकडे तिकडे बघते तर काहीच नाही. पाहिलं तर हाताला त्या ठिकाणी काहीतरी आहे म्हणून तो असा हात झटकत असतो, परंतु मुंगळा निघत नाही. आणि मग ती आई बघते बघितल्यानंतर आई पण अशी करते, परंतु तरी सुद्धा तो मुंगळा बाजूला होत नाही. मग आई जोराने केल्यानंतर अर्ध थोड त्या मुंगळ्याचं निघून, पण मुंडकं मात्र अजून ते चिटकलेलंच आहे. मग ती आई म्हणते अजून निघलं नाही. मुंडकं धरते, काढते, चाळकन चिरकांडी निघते, पण मुंगळ्याने आपला धर्म नाही सोडला का? बघा एखादबार तुमच्या मुलाला जर चावला मुंगळा, बघा सोडतो का तो? मित्रांनो, असा आपला धर्म आहे, आपल्या बापदादाने टिकून ठेवलेला आहे. आपलं शिरी कोणी कापलं तर आपला धर्म सोडायचा नाही. आपण आपल्या वंशातले आहोत, आपण आपल्या श्रीकृष्ण भगवंताचे आहोत. पण ध्यानात ठेवा मित्रांनो, काही विकलं तरी चालेल, पण आपली शेंडी विकू नका, आपला धर्म विकू नका, आपला स्वाभिमान विकू नका. आणि म्हणून गुरु करायचा कसा ते सांगत आहेत. आणि देव म्हणतात गुरु समोर असं समोर बसा, आमच्याकडे तोंड करा, आमच्याकडे पाठ करून नका बसू. मग असं जवळ बसा आमच्या समोर येऊन. राजा गुरु देवता यासी पाठी देऊ नये, पाठ करून जाऊ नको याच्याकडे. जर समजा तुम्ही असे पाठ करून बसले तर अविधी होतो. म्हणून तुम्हाला सांगितलं ना, चालताना जर आपल्याला कोणी दिसलं तर आपण दंडवत तरी केला पाहिजे, नाही तर अवहेलनाचा त्या ठिकाणी दोष लागतो, अविधी होतो. काय इथं जर समजा हे चालू आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सहमत नाही, आले नाही, दंडवत नाही, अविधी येतो. आपला धर्म आहे तो, आपण तो उभा राहायला पाहिजे. बघा ना ते लोक कसे करतात, किती पक्के होते. अहो वेळातून 4 वेळा एकत्र जमा होतात ना, ते दुकानं बंद करून जातात आणि तुम्ही त्यांच्या दुकानासमोर उभा राहतात. गेले म्हणे ते आता येतील, नमाज पाण्याला गेले. हे बसलं तिथे पैसे हातात घेऊन. तिथे सत्संग चालू असला तरी हजर राहत नाही, आणि तिथं 10 मिनिटं उभा राहतात त्या दुकानासमोर. एक दिवशी राज्य करतील तुमच्यावर आणि सगळ्याला बैल करतील. जसं इंग्रजांनी तुम्हाला हाणलं ना कोरड्याने, तसं हाणतील एक दिवस. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे लीळेमध्ये याचं उदाहरण. एक दिवशी एवढे लोक राज्य करतील म्हणून राज्य होण्याच्या आधी, त्यांच्या हातात जाण्याच्या आधी तुम्ही देवाच्या हातात जा, देवाला प्राप्त करून घ्या. संभाजी सारखे राजे आता कमी राहिले मित्रांनो, सगळे विकू राहिले. न विकणारा एकच राजा तो संभाजी राजा होता, पण तरी विकले दुसरे म्हणून पकडला गेला. नाही तर पकडला गेला नसता तो राजा सुद्धा. हे आपलेच बैमान झाले, म्हणून आपलेच लोक आपल्याला बैमान होतात आणि आपलेच जात आणि आपलेच होतेत मित्रांनो. म्हणून आपण आपलं सावधान आपल्या देवाला प्राप्त करून घ्या मित्रांनो, काही खरं नाही कोणाचं. म्हणून असा गुरु निवडा, तो परमार्थी गुरु निवडा. आणि म्हणून देव सांगत आहेत की देवाकडे, गुरुकडे, राजाकडे पाठ करून बसू नका. ज्या ठिकाणी असं काही त्या ठिकाणी आपलं अनुमोदन द्या, एकत्रित या. नाही जर एकत्रित आले ना
बघा ना काय होईल एक दिवस. आताच परिस्थिती सुरू झालेली आहे. हा, हे असंच करतात ते, एकत्र येऊन ते सांगतात त्यांना, हे बघ असं करायचं तसं करायचं, ब्रेन वॉश करणं चालू आहे. आपल्या मुली त्या ठिकाणी त्यांच्यासोबत लग्न करायला लागल्या. हाय का डोके काही त्यांच्या डोक्यात घालून राहिले ते. लवजियात माहितीये ना, कळत ना. मग कशामुळे चाललंय पळून? तुमचा धर्म त्यांना समजावून शिकवत नाही तुम्ही, बसून सांगत नाही तुम्ही, आणि म्हणून ह्या चालल्या त्या धर्म अंगवायला. एक दिवशी त्यांचं राज्य होईल. मित्रांनो, जरा सावध व्हा, एकत्रित या. कमसे कम आपल्या संरक्षणासाठी तरी एक व्हा. पानिपतचं युद्ध याच म्हणून हरलो आपण एक नव्हतो म्हणून. आणि जर आपण एक असतो ना, तुटून पडलो असो त्यांच्यावर. एकी नसल्यामुळे तुम्हाला सांगतो ते युद्ध हरलं आणि स्वारी केली. काय सांगा मित्रांनो, इतिहास जसा खोडून बघत जा, इतिहासात जगत जा. इतिहासाचे पानं आपण चालले ना की कळतं माणसाला कोणी काय केलं. अरे 25-26 वर्षाचा मुलगा भगतसिंग, त्याचं खेळण्या कुदण्याचे दिवस, पण शहीद झाला तुमच्यासाठी. काय करू त्याला? त्याला नव्हतं का खेळा वाटत? त्याला नव्हतं का विषयाचं सुख घ्या वाटत? अरे घरून पळून गेला ना तो, हे लोकांना मारतोय म्हणून, इंग्रजांना मी मारणार म्हणून गेला पळून. अरे काय कायचा शोध लावला त्या ठिकाणी, काय काय नाही केलं. पण काय करणार, 2-3 जण काय करणार हो इतक्या लोकांपुढे. शेवटी शहीद झाले बिचारे. काय नाही, तसा आपण देवासाठी शहीद व्हायचंय. काय कोण ऐसा मायाच्या पोटी उपजेल जो देशावरी खांडे काढून जाय. बस या कटकटीतून कायमचं मुक्त व्हायचं आपल्याला. मग देवतेच्या मंदिराकडे पाय करून झोपायचं नाही. बाई जर समजा तुम्हाला देवतेच्या, गुरुच्या, राजाच्या दर्शनाला जायचे तर असं समोर बसत जा आणि सरळ बसत जा. असं वाकडं बसत जाऊ नका, नाही तर वाकडं बसायची सवय असते लोकांना. बचत गटामध्ये, ग्रामसेवकाच्या मीटिंग मध्ये कोणी वाकडं बसत नाही, सगळे पुढे पुढे. आपलं नाव आवडत नाही बघा बरं. हा आई याच्यावर ते अक्षराव येत असतं. हा म्हण नाही माझ्यावाला कशावर? हा हिंदू आहे ही बघा म्हणे, ईच्या टप्प्यात बघा. खरं की नाही? कसे बघा तर नाव लाल्या आला का नाही, काही आलं का नाही दुसरं, ते येतं ना ते कशात. ते बिचारे आता त्यांचे खातेच झाले, टप्पन पडतो त्याच्यामध्ये. असा प्रकार आहे मित्रांनो. स्वार्थी सगळे लोक, निस्वार्थी कोण? विनमुख बसायचं नाही, समोर बसायचं. आता देवाच्या सन्मुख झाली, समोर आली. आणि मग पूजा केली देवाची. आणि मग देवाने उपदेश दिला तिला. तिला उपदेश घ्यायचा होता, तिला गुरु करायचा होता. देऊन टाकला, मंत्र दिला. देवाने त्या ठिकाणी अवलोकन केलं आणि वेद निर्माण झाला. आवडी संचरली. तुम्ही आलेच नाही, गेलेच नाही, दर्शनच नाही, वाकडच बसले, वाकडच चालायला लागले, वाकडच बोलायला लागले, तुम्हाला वेद होईल काय? हाय तो धर्म सोडून द्या तुम्ही. काय खरंय यांचं, काय खरंय त्यांचं? मग तूच नाही खरंय म्हणूनच कलियुगात जन्मला तू. आपला बाण हाणतो, लागतो का एखादा तरी अर्जुनासारखा सुटला तर मग बरं होईल. डोळ्यावर लागला तर आपल्याला तर एकाला मारणं होईना. किती रस्त्याला बसलो तरी कोणी विचारा ना. अर्जुनासारखी मेहनत करावं लागत, उगाच नाही. तितका अभ्यास करावा लागतो. रात्रंदिवस शेंडी बांधली होती फांटीला, आणि मग वरती बघून त्या मिठूचा डोळा मारत होता. तेव्हा पुढं माश्याचा मारता आला. अभ्यासाशिवाय काही हाती लागत नाही मित्रांनो. मग देवाने त्या ठिकाणी सुखानंद दिला, तिला स्थिती झाली. मग भोगली. दोन घटका त्या ठिकाणी तिला सुख झालेला आहे. देमाईसाला वाटलं खरंच गुरु एक गड्याने हेच गुरु करायला पाहिजे आता आपण.
हे खरे गुरु आहेत, मला सांगितलं, मला समजावून सांगितलं आणि माझ्या डोक्यात बसेल आणि माझ्या डोक्यातला कचरा निघाला, जे मला पटन त्या ठिकाणी मला सांगितलेलं आहे, मला हाच गुरु करायचा. मग ज्याला ज्या ठिकाणी समजलं, समजावून दिलं, त्याच्या डोक्यात बसलं आणि त्यांनी तो गुरु गेला तर काय बिघडलं? खरं की नाही? अशा प्रकारे त्या देमाईसाचा कचरा बाजूला झाला आणि त्या ठिकाणी देवाला त्या ठिकाणी गुरु करत आहे. या देवाच्या दर्शनाने आणि गुरु उपदेशाने संसार उंचेल माझा. विचार करत आहे आता हाच गुरु करायचा मला. गुरु केला आणि मग म्हणते महाराज मी येते आता. गुरु केला, गुरु केलं आपली चालली गावाकडे. निघताना देव काय म्हणतात? बाई बाई तुम्हाला जेव्हा यावं वाटेल ना तेव्हा येत जा आश्रमात. आता देवाईसा काय म्हणते? महाराज मी आता येतोच येईल. कारण घरी कोणी नाही, दारी कोणी नाही, विधवा स्त्री कुठं जाईल? विधवा स्त्रीनं इकडं तिकडं फिरण्यापेक्षा आश्रमाचं जीवन चांगलं आहे. देवाला आपला देह अर्पण करून टाकावं, ते चिंतन करावं, स्मरण करावं. पण इकडंच आपलं आयुष्य बर्बाद करून टाकतो मित्रांनो आपण. आणि ते मायसा त्यातली नाही आहे. ही म्हणते देवा मी आता इथंच येईन, मी आता इथंच येणार आहे, इथंच राहीन महाराज मी आता. लखुबाईसा विचारते हाजी महाराज वेगवेगळ्या प्रकारचे समाजामध्ये देव आहेत, हे खरे आहेत का कसे आहेत? आणि म्हणून देव ज्ञान करत आहेत की खरा देव तो कोण आहे, देवता कोण आहे. लिंगे प्रतिमा. मग काय म्हणता देव? यांची झाली जातंध्याची पुरी. जातंदी म्हणजे आंधळा. आंधळा माणूस कोणाच्या मागे पळतो? पण तुम्हाला सांगितलं मेंढ्याच्या माग मेंढ्या पळायच्या नाही. मेंढ्या पळाल्या तरी पळू द्या, सगळ्या मेंढ्या गेल्यावर शूट करू आपण. या का पळाल्या? एक मेंढी पळाली म्हणून दुसरी पळाली हे आपल्या कळलं ना. आपण नाही पळायचं, त्या मेंढ्या येतात, आपण मेंढ्या नाहीये. हा आपण माणसं आहेत, आपल्याला कळतं, आपल्याला डोकं आहे, म्हणून आपण असं लोकांच्या मागे नाही पळायचं. जे ज्ञान आहे, जे जैसे असे तैसे जाणे, जे ते ज्ञान, ते ज्ञान प्राप्त करून त्याच परमेश्वराला वंदन करायचं, कोणालाही नाही. हा संभाजीराजासारखं राहायचं. मग लखुबाईसाने विचारलं महाराज कसं जातंद्याची बरी आहे? यावेळी गोसावी रुमण्याचा दृष्टांत निरूपिला. दृष्टांत म्हणजे दृष्टपर उदाहरण देऊन अदृष्टपर गोष्ट सांगणे, याला दृष्टांत असं म्हणतात. आणि म्हणून रुमण्याचा दृष्टांत सांगितला. तोच रुमण्याचा दृष्टांत कसा आहे म्हणाले. कसा आहे? काय म्हणता देव? कहणी एक दुधाचे गुण विशेष अनुमोदित होते. कोणी एक जण त्या ठिकाणी दूध डेअरीवर डिग्री लावून दूध घेत होते. डिग्री मध्ये जर पाणी असलं तर दुधाचा भाव कमी करत होते. तिथं एक जण आंधळा आला दूध डेअरीवर. सकाळी सकाळी आलं एक आंधळ आणि त्यांचं दूध घेणं चालू होतं. मग आपल्या त्या ठिकाणी फॅट जितका बसन तितकं ते देत होत. फॅट असतं त्याला. हा ते फॅट जितका बसला का तितका भाव, कमी बसला का कमी भाव, व्यवस्थित बसला का व्यवस्थित भाव. हा किती पाणी टाक, तो टाकतच नाही. माझ्या दुधात नाही पाणी आणि सगळं दुधात पाणी टाकूनच एक येतात. पूर्वी एवढा एवढा कप होता गिरेकरचा. हा 50 पैसे ती बाई भरू द्यायची नाही. चल वरवा लावायचा. वरवा कळत तुम्हाला? हा ते वरव्याचे पैसे नाही दिले दूध उधार नव्हतं भेटत. मग
इतक्यामध्ये एक आंधळ त्या ठिकाणी पोहोचलं. काय म्हणतं? तिने विचारिले. आता हे आंधळे आंधळे पुळे लंगळे पांगळे इतके कलाकार, त्यांना काही जमाना तरी विचारायला लागले. आता ज्यांना दिसना, ज्यांना दिसायला लागलं ते विचाराना, हे आंधळे विचारायला लागले. ते आंधळे काय म्हणतो? अरे काय रे भाऊ, दुधाचा काय भाव आहे आणि दूध कसं आहे? आंधळ सकाळी सकाळी दूध डेअरीवर त्या ठिकाणी दूध घेणं चालू होतं, दुधाचं अनुमोदन करणं चालू होतं. आंधळ तिथं गेलो आणि काय म्हणतो? दूध ते कैसे. आता या आंधळाचे जन्मता याने दूधच नाही पाहिलं, आता याला दूध कसं सांगावं? आहे की नाही? टेन्शनच एक नाही. मग दूध ते कैसे, याचं दूध घेणं चालून हे आंधळे पण म्हणतो दूध ते कैसे. थांब ना थोडं, ते आपलं माप टाकीत ते म्हणतो दूध ते कैसे. ते तर काही दम धरच ना भाऊ, हे दम धरतच नाही असे लोक. आधी यांच्याला स्वार्थ बघता, सांग लवकर दूध कसं आहे. मग त्याने सांगितलं पांढरं म्हणे दूध. हा, पुन्हा माप घेतलं टाकलं, पण ते पुन्हा म्हणतो पांढरे ते कैसे. त्याला आंधळा असून मागं लागलं म्हणे आपल्या, पांढरं कसं असतं. आज झाला नाही ताप, त्याचं दूध घेणं चालू, याचं विचारणं चालू. आंधळ असून विचारत, आपल्याला डोळे असून मिळवलाय. पुन्हा प्रश्न केला त्याने पांढरे ते कैसे. त्याला वाटलं काय ताप झाला बाबा सकाळी सकाळी, कोण कोण आलं का मी तिकडं. हे आंधळ त्याला वाटलं जाऊ द्या आता याला सांगूनच द्यावं. पांढरे ते बळ्या सारखे. बगळे पाहिले असते ना ते उडालेले असे, वर उडता बघा पांढरे शिबीत, आणि आतमध्ये पण बसतात. कुठं? आपलं त्या पाणी देत असतो ना आपण, किंवा मग पाण्यामध्ये असतात. माशी वर आली पकडला. हा, इतकं ध्यान असतं बघण्याचं. बकर ध्यानम श्वान निद्रा तथैवच. बगड्याचं ध्यान पाहिजे मित्रांनो. मासा इतका चपळ असतो तरी पण पाण्यात उभा राहून तो असा बघत असतो. उचललाच तुम्हाला नुसतं दिसत नाही पाण्यातला मासा. खरंय घोड आहे. श्वान निद्रा. झोप कशी पाहिजे माणसाची? हा, कुत्र्यासारखी. नुसतं फडकन मारलं की उठलं पाहिजे आपलं. काय आलं काय काय हाय काय. कशी कुत्र्याची झोप? आपण तर झोपलं तर आपलं सगळं चोरून गेलं तर उठत नाही. कावळ्यासारखं ध्यान पाहिजे, नजर पाहिजे. का दृष्टी इकडे बघितलं तर इकडं दिसत. हा, कावळा दिसत की नाही? हा, म्हणून त्याला काय म्हणतात ते काकदृष्टी. हे बांगळ बो कावळ्या लोक म्हणतात. तिकडे बघत तरी इकडे दिसत त्याला. हा, म्हणून अशी नजर पाहिजे माणसाची एकदम तीक्ष्ण. हा, इकडे बघत असलं तरी आपल्याला इकडे समजलं पाहिजे काय चालू आहे. नाही त्याच्या डोळ्यासमोर भुंकत गाडो चोरून याला तरी याला कळाना. खरं की नाही? मग याने सांगून दिलं. काय सांगितलं? बळ्या सारखे. बगड्यासारखं म्हणतो. सरक बाजूला मला दूध घेऊ दे, सरक तिकडं. सकाळी सकाळी ताण देऊ राहिलं म्हणे. मग अरे पुन्हा मागं लागलं. बळे ते कैसे. अरे काहीच करावं आता याला. बगळा कसा आहे म्हणे. आता हे आंधळाचे लोक यांनी पाहिलंच नाही बगळा. आता आंधळा बगळा दिसत पुढे पुढे दिसणार आहे. बळे ते कैसे. आता दुधाला वाटलं कायच करावं. तरी पण सांगितलं त्यांनी हे शेतकरी म्हणे गेला शेतीसारखं सांगावं लागलं. बळे ते रुमनिया सारखे. रुमण्यासारखा असतो म्हणे बगळा. रुमण्याचा आणि बगळ्याचा आकार बघा तुम्ही. हा, आठवा कसा असतो. असा दोन काढले की बगळा तयार होतो. असा त्या ठिकाणी बगळाची चुची असते अशी, आणि बगळा असा उभा राहतो बघा. आहे ना असं. आणि रुमणं पण असंच. या धाराची बाजू तिकडून थोडस वर खनट आहे ना. तर रुमणं असं धरतात शेतकरी लोक अवताला. आता पेरणीचा टाइम आलाच पा, बराबर रुमणे गिमणे लावून घेतात लोक, व्यवस्थित करून घेतात. नसलं तर नवीन करता एखाद्या एक्स्ट्रा.
मग हा तर हे भारीच भेटलं, माझं चांगलंय. रुमणं ते पैसे, रुमणं कसं, हे आंधळाच, याने कुठं पाहिलं रुमणं कसं आहे. त्याच्या भावाला त्याच्या बहिणीला माहिती रुमणं कसं आहे, पण हे आंधळ जन्मलं, त्या आंधळ्याला काय माहिती रुमणं कसं आहे. पण आंधळे कलाकार असतात. खारे भोडाने गेले की रेल्वेमध्ये तुम्ही, 2चा जन्माला 5चा आहे. साहेब गरीबाला फसवता काय, त्याच्यात मी आंधळा आहे. 2चा दिला म्हणे तुम्ही, अरे तर 2चा नाही 5चा आहे. हे पाहणं म्हणे तर 2चा आकडा आहे. चाफून बघतो, चाफून बघत का नाही. जे आंधळे ते सुद्धा चुकत नाही मित्रांनो, आणि आपल्याला डोळे असून चुकायला लागलो आपण. याच्यासाठी देवान दृष्टांत सांगितलं, आंधळ्यासारखं नका वागू. मग आता त्याला वाटलं याला रुमणं कसं सांगावं, सांगणार आहे भारी भेटला. रुमणे ते आईसे, त्याला जवळ धरलं, ये इकडं म्हणे. रुमणे ते आईसे म्हणून हात वाकुडा करून दाखविले. चापून बघितलं त्याने. मग पाहिला त्याने आता हात वाकडा करून, आता याने चापलं ते असं रुमणं. हा 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 हा, असं आहे का रुमणं, याला म्हणतात म्हणे दूध. अरे बाप, आता जर पक्क डोक्यात बसलं रुमणं म्हणजे दूध आहे. आता खरंच आहे, आणि रुमण्याला चुची असते बघा. पण हाय का तुम्ही, प्रश्नच नाही, तुम्हाला सगळं माहिती. तुम्ही अर्ध्या जोड शेतकरीचे, खरं खरं तर रुमण्याला पुढे चुची आहे, आणि याने चापून बघितलं, याला दिसत नाही. याच्या डोक्यात बसलं हे दूध आहे ना, आपल्याला दूध प्यायचंच म्हणे, आता काही हो. मग रुमणं कुठं सापडल, रुमण्याच्या शोधात नाही. एक दिवशी भावाला काय म्हणतो, मला येऊ दे म्हणे बैलगाडीमध्ये शेतात. घरी थांब म्हणे, हिरी जवळ इकडे तिकडे फिरशील पडशील म्हणे हिरीमध्ये. नाही म्हणे, मी कुठे फिरत नाही, एका जाग्या बसून दे मला. आता हे आंधळ म्हणलं जाईन नाही हिरीमध्ये. मग भाऊ म्हणतो नाही घेऊ नको त्याला. आई म्हणजे जाऊ दे, घे आजच्या दिवस कोठ्यात बसून दे. मग आता कोठ्यात बसून दिलं, बैलगाडीत बसलं. भावाने त्या ठिकाणी म्हटलं, आईला सांगितलेलं कोठ्यात बसून दे, आणि दिलं कोठ्यामध्ये बसून. बस तिथं पुढे जाऊ नको, बाहेर निघू नको. आणि आखाडा कुठं असतो, हिरीवर. हिरी काय बांधल्या गेलेल्या नसायच्या पूर्वी, सरळ जायचोय. आणि ते आंधळ म्हणून सांगितलंय बघ, बाहेर निघू नको, हिरीकडे जाऊ नको, कोठ्यातच थांब. आणि कोठ्यात काय असतं, इकणं. आऊ, बैराम, मोगडा, टिफन सगळं तिथं असतं. तिथं आऊत पण होतं. हे कोठ्यात काय चिप असतं काय. आंधळे खुळे लंगडे पांगळे हे चिप बसतच नाही. तुम्हाला एक दुसरा दृष्टांत सांगतो आंधळ्याचा. 5-6 आंधळे या वाटेवरून त्या वाटेवर जातात. ते सांगणार तुम्हाला दमदारा. आंधळे गप्पा हाणतात, कारण हे सगळे शेतात जाता कामाला. आंधळं काय काम आहे. ते 5-6 आंधळे ते सांगतो उद्या तुम्हाला. कसे गप्पा हाणतात ते. गावा हत्ती आला, हत्ती बघायला जातोय आंधळे. आता हे आंधळ्याने हत्ती बघावं का, लय अवघड. मी तुम्हाला सांगितलं, आंधळे खुळे लंगडे लय पराक्रमी, आणि सगळं काही करते. इकडं बाहेर तोडतील, तिकडं जोडतील, इकडं लावतील, तिकडं करतील, पण काहीतरी प्रयोग करतीलच. तसं गेलं बा कोठ्यात, हे काही शांत बसाना. उठल्यानंतर आता सहज असं चापायला लागलं. ते आता आंधळ म्हणलं चापणारच ना, चापत चालायला लागलं. कोठा देखिले, खालून आऊत लागलो बा पायाला. आता पायाला आऊत लागलं म्हणजे अरे काहीतरी हाय म्हणजे असं करायला लागलं, चापायला लागलं. मग रुमणे देखिले, त्याने असा हात लावून बघितला, अरे इथं दूध आहे म्हणे. आता कारण सांगितलं त्याच्या बापाने त्याला.
त्या गुरुनं हा रुम नाही लागला ना प्यायला भाऊ मग पाहिलं रुम ना बराबर बघितलं हात वाकडा करून व्यवस्थित तेच आहे का दुसरं त्यांनी सांगितलं तर हात वाकडा करून तसाच हात वाकडा करून बघितलं मग दूध ते हे म्हणून पिऊ लागेला लागला ना प्यायला भाऊ पाहिलं का हिरडिया फुटते रगत निघे अरे रगत निघून राहिलं हिरड्या फुट राहिल्या दात पडले तरी सोडाना एक जण आला डोळ्यावाला म्हणे काय करू राहिला म्हणे दूध पिऊ राहिलो तू सांग का म्हणे तुला दूध पिऊ राहिलो मी दूध पिऊ राहिलो म्हणे मी अरे ते फेकून तिकडे येडाय करा म्हणे तो अरे हे रूम नाही दूध नाही कोणी सांगितलं तुला माझे बापे सांगितले माझ्या बापदादाने सांगितलं म्हणजे रुमण्यात दूध आहे सोडतं का ते रगत निघायला लागलं हिरड्या फुटल्या सगळं तोंड सोडून निघालं तरी सोडायला तयार नाही मग फुटल्या हिरड्या रगत निघायला लागलं तरी न संधी असं पक्क धरलं नाही तर रुम न सोडायला तयार नाही हा माझे बाप दादे का येडे होते काय म्हणे त्यांनी सांगितले हे करायचं आणि हे दूध आहे हेच पिणार मी दुःख होय परी न संधी दुःख व्हायला लागलं हिरड्या फुटायला लागल्या रगत निघायला लागलं तरी सोडा भाऊ हा झाला दृष्टांत याचा सिद्धांत काय हा दृष्टांत व्हायचा सिद्धांत काय ऐसे काही काय असे काही ज्ञानी आहे डोळस तुम्हाला सांगतात देवता आणि परमेश्वर काय देवतेचा भेद आणि परमेश्वराचा भेद त्या ठिकाणी सांगतात ह्या देवता आहेत आणि हा परमेश्वर आहे असा तुम्हाला तुमचा गुरु सांगतो आणि मग तुम्ही ते रुग्ण धरून बसलेले असतात माझेने बापे सांगितले आमच्या बाप दाद्यापासून करत आलो बाबा आम्ही तुम्ही काय म्हणता बस मग रुग्णच पेट हिरड्या फुटते रगत निघे तरी न संडे तरी सोडायला तयार नाही काय अरे ते केल्यानंतर भाऊ चांगलं नाही अनिष्ट आहे कुठं बोकड्या कापीन कुठं कोंबडा कापीन हे सांगितलं काय देवाने करायला अशा बळी देतो रुग्ण धरले ना माझ्या बापदादाने आजपर्यंत केलं म्हणून मला ते करावं लागतं तिथला भांडारा मी दरवर्षी करत असतो मा बाप देत होता दरवर्षी एक बोकड्या हे लागलं करायला ज्ञान झाल्यावर तरी सोड ना ते हिरड्या फुटू राहिल्या त्या नरकाला जाशील ना तरी करायला लागलं पुन्हा आपण सांगायला गेलो का ते काय म्हणतो माहिती का मग बाप दादे का येडे होते काय मग अरे त्या काळात ज्ञानच नव्हतं ब्राह्मण लोकांनी येडं ठेवलं तुम्हाला आणि येडं ठेवून राज्य केलं काय नाही केलं का ऐकू देत नव्हते आणि म्हणून ते झालंय सगळं येड्या माणसावर राज्य करता येतं मित्रांनो ब्राह्मण लोकांच्या घरी पूर्वी त्या ठिकाणी लाकडं फोडायचे सगळं काम करायचे व्यवस्थित करायचं आणि पत्र आलं की त्यांच्याकडे घेऊन जायचं त्यांच्याशिवाय मला वाचता येत नव्हतं आणि पत्रात लिखाण केलं होतं की आमच्याची आई मेली त्यांनी बघितलं अरे याची आई मेली गाडीभर सरपण फोडून घेतलं आणि मग संध्याकाळी दाखवलं म्हणे तुझी आई मेली ब्राह्मण देवता जरा लवकर सांगितलं असतं तर आईच्या मौतीला मला जाणं झालं असतं ना तुमचं हे गाडीभर सरपण माझ्याकडून फोडून घेतलं आता संध्याकाळी केव्हा जाऊ मी किती स्वार्थी आहेत तुम्ही
माझ्या आईचा सुद्धा विचार नाही केला तुम्ही. माझ्या आईला शेवटीचं मुख तरी मला बघू द्यायचं होतं ना, तरी सुद्धा नाही. अंधार पडला, काय जाणार तो. असा प्रकार आहे मित्रांनो. म्हणून सावध व्हा. जे जैशा असे तैशी जाणे जे ते ज्ञान. परमेश्वर ओळखा. काय परमेश्वराची भक्ती करा. आपले बापदादे करत गेले आणि म्हणून करत बसू नका. ज्ञान शोधा, संशोधन करा. आजकाल सगळं विज्ञान पुढे आलेलं आहे. संशोधन करा. ज्ञान कुठं आहे कोणतं आहे सगळं वाचा. इतिहास काढा. सगळ्यांचा अभ्यास करा. कुठं तत्व ज्ञान सापडतं ते बघा. आणि तुम्हाला खरं वाटलं ना तेच ज्ञान आहे. काय आत्मज्ञाने मोक्ष, हे आत्म्यामध्ये जाणवतं ज्ञान मित्रांनो. किती पैशात ठेवलं, किती सोन्याच्या बंगल्यात ठेवलं ना, तरी सुद्धा तो घरी राहत नाही. ज्याला ज्ञान झालं तो घरातून निघून जाणार आणि देवाला जीवन अर्पण करून टाकणार. म्हणून तुम्हाला अनुभव येईल. चांगले चांगले पोरी सुद्धा घरून पळून जातात. कोणासाठी? देवासाठी. आणि तुम्ही कोणासाठी जाता? विषयासाठी. सैराट चित्रपट नाही म्हणजे देव धर्म केलं बाई आणि इकडे गेलेलं चांगलं. कडे हे ब्रेन वॉश करणारे, लव जिहाद करणारे ते चांगलं, आणि इकडे देवाकडे आलं चांगलं नाही. म्हणून त्यांना पण आपले लोक बळी पाडणार नाही जर तुम्हाला ज्ञान असेल तर. नाही तर किती बळी पडायला लागले, चालले घर सोडून, त्यांचा धर्म स्वीकारायला लागले. आपला धर्म आहे तो टिकवायच्या नादी नाही, आपलेच गळायला लागले. आहे ते तर टिकवा. नवीन तर मग तर लयच झालं, तुम्ही तयार केले तर चांगली गोष्ट आहे. एखाद्याला तरी त्या ठिकाणी तुम्हाला ब्रेन वॉश करता येऊ राहिलं का? सांगता येऊ राहिलं का आपला धर्म? दुसरे सांगू राहिले धर्म, त्या ठिकाणी येऊ राहिले, गीता फुकट वाटू राहिले आणि त्या ठिकाणी सांगू राहिले. आणि बस हे लागले कोणाच्या फोटोची पूजा करायला, चालले त्यांच्या मागे पळायला. हाच देव आहे. कोणाला देव बनाव हे कळालं पाहिजे मित्रांनो. आणि म्हणून ज्याला तत्वज्ञानाचा अभ्यास आहे ना, ब्रह्मविद्येचा, तो सगळ्यांना ओळखतो कोण किती पोहोचेले, कारण त्याला सगळ्यांचं ज्ञान आहे. या ब्रह्मविद्येमध्ये सगळ्या विद्या आहेत मित्रांनो, पण ब्रह्मविद्या इतर विद्यामध्ये नाहीये. ब्रह्मविद्या जाणता कधीच कोणाला शोभत नाही, कधीच त्याला काहीच वाटत नाही कोण्या गोष्टीचं, कारण तो जाणताय. म्हणून जाणते व्हा मित्रांनो. उगाच कोणाच्या मागे पळू नका, आपलं आयुष्य खराब करू नका. हिरड्या फुटतीन, रगत निघेल तर रुग्ण सोडून द्या. मग बाप दादी करत गेले, सरक बाजूला. आणि करायचं तर करा, आमचं काय जातंय. पण आमचं काम आहे उपदेश करणं. गुरु विना ज्ञान नाही. ऐकायचं तर ऐका, नसेल ऐकायचं तर बघा. परमेश्वर ज्ञान देऊन उतराई होती. ऐकलं तर तुला फायदा आहे, ना ऐकलं तर बघ बरावं लागेल तुला. त्याला आम्ही काय करणार आहे, पण आमचं कर्तव्य आम्ही करणार आहे. आम्ही सांगणार की भाऊ हे चांगलं नाही, योग्य नाही, नरक सुद्धा चुकायचे नाही तुझे, म्हणून करू नको, दुसरं भक्ती करू नकोस. नाही ऐकलं तर तुमचा प्रश्न आहे, तो मी काय करणार आहे, किंवा कोणताही संत काय करणार आहे. संत बेमीच्या देठापासून सांगत आले, तुमचे गुरु सांगत आले, संत सांगत आले, आसपासचे सांगत आले. हा दुसरे लगेच जवळ येतात. बाबाला काय काम आहे सांगलं बिगर, चल आपलं आपण करायचं असतं. बाबाला दुसरं काही काम आहे का? आलं की काहीतरी सांगतच राहतो बाबा. आपल्याला राहावं लागतं इथं. राहा मग तिथंच, मोक्षाला नाही जायचं तर मला इथंच राहा कायमचं. मग तर 100 वर्षात हो. मग कुठं जाता माहितीये का? मेल्यावर कुठं जातात? मेल्यावर आपली व्यवस्था चांगली करा. मेल्यावर आपण मोक्षाला गेलो पाहिजे, कैवल्याला गेलो पाहिजे, त्यासाठी देव करा. याचा विचार तुम्ही तुमचा करा मित्रांनो. पण रुग्ण धरू नका. अभ्यास करा, चिंतन करा. रुग्ण धरणार ना, त्या ठिकाणी तुमचे दात पडतील, रगत निघेल, हिरड्या फुटतील, काही सोबत येणार नाही मित्रांनो. म्हणून रुग्ण सोडून द्या. वाकडं होस तर त्या ठिकाणी तिकडे धरून बसू नका, सोडून द्या ते. नाहीतर रुग्णाच्या माग माग जाऊन तो म्हणतो रुग्णावर पडतो, मरतो, तरी रुग्ण सुटत नाही. बस कर ना आता, दे ना पोराच्या हातात ते रुग्ण, येठण जोत होय ना. इकडं कम से कम घरी तरी बस ना वाट्याव. कशाला टेन्शन घेतो? नाही इथं मोसंबी लावण, इकडं कापूस लावण, तिकडं हे लाव.
दादा तुम्ही बसा ना शांत, करतो ना आम्ही आता. नाही नाही तुला काय कळतंय, आमकीच लाव तमकीच लाव, कापसूस तूर सोयाबीन हेच आनंद तेच आण, तेच भांडणं. आता संपलं ना थोडं, त्याला कळतंय ना आता काय लावायचं आणि काय नाही, कशाला मचमच करतो. पण तिथं जाईल, तुला सांगितलं ना झालं सूर्याचं पुन्हा ऐकलं फुगा फुगी. कशाला तिकडे जातो, मस्त घरी बसायचं, 3 टाइम जेवायचं ना. सरी वाटत नाही इकडं घरी बसून राहावं ठेवा. म्हणून मित्रांनो घरचा तरी संन्यास घ्या, नका त्यांच्या मधामधात करू. हिरड्या फुटतीन, आपलेच दातन आपलेच होत, आपल्याला वापस बोलतील आपल्याच घरचे. किती अपमान आहे आपल्याला, आपल्याच घरचे आपल्याला वापस बोलत असतील तर काय अर्थ आहे आपण त्यांना सांगून. काही काळापर्यंतच लोक ऐकता मित्रांनो, नंतर कोणी ऐकत नाही आपलं, हे ध्यानात घ्या. आणि म्हणून रुग्ण सोडून द्या. जे कोणी गुरु आहे संत आहे ते तुम्हाला सांगणार ना हिताचं सांगणार, कोणी वाईट नाही सांगत मित्रांनो. काय कोणताही संत असो काही असो तुम्हाला हिताचं सांगणार. जाऊ द्या ना, थोडं टेन्शन घेता, करण नाही तर भरण भेटते ना आपल्याला, आहे ना, जाऊ द्या. खुदच घालीन 5-50 हजार, मग खुदच बसन थंड होऊन. पण नाही मोहा पोरगा आहे, त्याचं नुकसान नाही झालं पाहिजे. खुदच नीट होते ना, 50 हजार गेले तिकडे एखादे घातले की मग दुसऱ्या वेळेस त्याला चटका बसलेला असतो, नको रे बाबा. खुदच नीट होता ना, कशाला टेन्शन घेता. अनुभवानेच आपण झालेलो ना, इथपर्यंत आलो ना अनुभवाने. अनुभव ज्ञान हे महत्वाचं आहे. म्हणून हे शास्त्र अनुभवी आहे. या शास्त्राचा अभ्यास करा, चिंतन करा, मनन करा. आजपर्यंत केला नसेल तर देवाला क्षमा मागा मित्रांनो, रुग्ण सोडून द्या. पतित पावन दीनदयाळ दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापियानी दया करी रे स्वामी. जामनाने पाप कल्पिलो, ते मन तुला दिले मी. दया करी रे स्वामी, जावाचे जना दुखविले, तीवाचा तुला दिले मी. दया करी रे स्वामी, देहाने हा कर्म कराया, दास तुझा मी झालो. पतित पावन दीनदयाळ दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.